इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले होते। क्रॉस वोटिंगचा आरोप हा चुकीचा होता हे शरद पवारांना सांगणार असल्याचं खोसकरांचं म्हणणं आहे। काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी खोसकर शरद पवारांच्या सोबत चर्चा करण्यासाठी गेले। काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका आपण घेऊ असंही खोसकरांचं म्हणणं आहे। निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी अशी एकंदरीतच मागणी सध्या होताना दिसतेय। शरद पवारांच्या भेटीनंतर हिरामण खोसकरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अन्याय झालाय का तुमचं नाव खराब झालंय का तुम्ही क्रॉस वोटिंग केली म्हणून? नाही आता काही बोलते नाही, फक्त लवकर डिक्लेअर केलं पाहिजे। डिक्लेअर केलं ठीक आहे, नाही केलं तर मला पुढचा पर्याय तर शोधावा लागेल। नाही पण मग आता तुम्ही म्हणले की पर्याय बघू, पर्याय काय आहेत का समोर? आता एवढं काम उभं केलं तर मग मी काय थोडा घरात थांबणार आहे? मला तर पर्याय तर शोधावं लागेल ना। पण काय आहे का समोर? आता सांगू कसं? आता परवा दिवशी मंत्रालयात केलं तर आम्ही तुम्हाला सांगून नाही केलं, आम्हाला उड्या मारायच्या होत्या आम्ही मारल्या, पण तुम्हाला नाही सांगितलं ना। पण उड्या मारणार मग मारणारच काही विषय। तुमच्या वाटा आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।